Audio Jungle. मंगरुळ गावामध्ये काही तरुण उभे आहेत. काय चाललेलं इथं? काय नाही, सध्या शिवसेनेचाच आवाज दिसतोय. पण असं आम्हाला वाटतंय काय ना, म्हणजे मंगरुळ गावात असा विषय आहे का 80% मतदान फक्त स्मिताताई कणसेंना जाणार आहे. हा तर आमचा वादा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही न सांगता म्हणजे 1 वर्ष आमचं आहे ना, गणपतीचं शेड गळत होतं. कुणी आलं नाही तर बघायला. सगळ्यांनी शब्द देऊन गेले आणि आम्हाला कुणी काही विचारलं पण नाही. वोटिंग किती तुमच्या मागं, काही असं कुणी विचारलं नाही. आम्ही 1 वर्ष तिथं गणपती बसवला त्या शेडमध्ये. तिथून डायरेक्ट मग आम्ही म्हणजे ताई आले तिकडं, आम्हाला बघितलं. आम्ही बारकाली पोरं पण आहे आमच्याकडं. तर मग बारकाली पोरांनी विचारलं का हे कोणाचं मंडळ आहे का घरगुती? तर आम्ही बोललो घरगुती आहे. तर ताईच म्हणले आम्हाला का म्हणजे असं का बांधलं मग इकडे हे काय आहे? म्हणले शेड होतं आमचं गळत आहे ते, पण त्याचं काय आता काहीच नाही. तर ताईंना म्हणलं आम्हाला तेवढं द्या फक्त. ताईंनी काय आम्हाला बोलले नाही, काय नाही. ताई फक्त म्हणले आम्ही देऊ तुम्हाला. आणि ताईंच्या स्वखर्चातून, हे शासकीय काहीच नाहीये. हे आहे ते स्वखर्चाने सगळं काही. कोणत्या जाईनी? स्मिताताई कणसे. आता तुमचं मतदान? आमचं मतदान त्यांनाच ना, कारण की जनतेसाठी ते हे करतात म्हणल्यावर आम्ही त्यांच्यासाठी उभं राहणं हे गरजेचं आहे. आमचं काय काम मंडळाचं शेड आहे का? हा, हे मंडळाचं शेड आहे. काय मंडळाचं नाव तुमच्या? शिवशाही मंडळ. आता मित्र सगळ्या मंडळ. मंडळाचं मतदान होणार का? हा, मतदान तर त्यांनाच जाणार. जे हे बघा, ज्याच्या मनात असेल त्याच्या मनात असेल. पण आमचं मतदान आता मी सांगतो का माझं मतदान तर त्यांनाच जाणार. कारण की त्यांनी आमच्यासाठी नाही, आम्हाला राहायला असू नसू, पण आमच्या गणपती बाप्पासाठी त्यांनी एवढं केलं, हे आमच्यासाठी चांगलं खूप आहे. पद नसताना अनेक ठिकाणी पंकज शेट्टी त्यांच्या स्वतःच्या स्वनिधीतून कामं केलेली आहेत. आपले पाठर भागावरती पाण्याचा पुरवठा असेल, त्याच्यानंतर म्हणजे आमच्या गावामध्ये पण जिथे रस्ते नाही तिथे रस्ते करून दिलेले आहेत. इथं खराडेमाळा आहे, तिथे एक शेड स्वखर्चातून त्यांनी बांधून दिलेले आहे. आता आमचं इथं एक मित्रमंडळ आहे, गणेश मित्रमंडळ इंदिरानगरमध्ये, तिथे पण त्यांनी स्वखर्चाने शेड बांधून दिलेलं आहे. आणि कुठलंही काम आम्ही पंकज भाऊंकडे घेऊन गेलो तर कधी पंकज भाऊ आम्हाला नाही म्हटले नाहीत. त्यामुळे आम्हाला एक असं वाटतं की तरुण चेहऱ्याला संधी द्यायला काय हरकत आहे, आजमावून पाहायला काय हरकत आहे आपल्याला. जे कुठलंही पद नसताना एवढी कामं करतात, तर त्यांच्याकडे जर आपण त्यांना बळ दिलं एखाद्या पदारूपी म्हणजे जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून, तर निश्चितच आपला कायापालट या जिल्हा राजूर गटाचा केल्याशिवाय ती राहणार नाही, अशी आम्हा सर्व तरुणांना खात्री आहे. आणि आमच्या गावचा सर्व तरुण हा पंकज भाऊंच्या पाठीमागे एक दिलानं उभा आहे. आणि पंकज भाऊंना तुम्हाला येत्या 9 तारखेला 7 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 9 तारखेला निकालातून तुम्हाला हे दिसेल की मंगरुळ गावाने त्यांना मताधिक्य दिलेलं आहे. पंचायत समितीला काय? पंचायत समितीला सुद्धा राजेंद्र पिंगट हे आमच्या गावातून बिल्ले गावातून उमेदवार आहे. त्यांना सुद्धा आम्ही जसं ज्याप्रमाणे पंकज भाऊंचं काम करणार आहे, त्याचप्रमाणे राजेंद्र पिंगट यांचं सुद्धा काम करणार आहे आम्ही. तुमचं काय नाव? माझं नाव किरण लांबकडे. काय वाटतंय? पंकज भाऊ कणसे, स्मिताताई का बरं पंकज भाऊ? काम आहे शेत पंकज भाऊ. कुठले पद नसताना आज त्या माणसाची एवढी काम आहे. कुठलाही विषय घेऊन जा पंकज भाऊकडे काम हमखास होतं, 100% गॅरंटी असे होतं. त्यांच्या माध्यमातून काम भरपूर चांगले आहे. पंकज शेटच्या माध्यमातून त्यांना संधी दिलीच पाहिजे. त्या संधीचं नक्की 100% पंकज भाऊ सोनं केल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला 100% खात्री आहे. आता हे म्हणले की तरुणांचं मत आहे, मग वृद्धांचं मतदान आहे ना, वृद्धांचं करून घेणार ना आम्ही. वृद्धांचं मतदान वृद्धांचं मतदान कोण करतं? तरुणच करतो. तरुणच घेणार. सगळ्या तरुणांचा कल पंकज भाऊंच्या सोबतच आहे म्हणायचं. मंगरुळचाच नाही, पूर्ण जिल्हा परिषद गटाचा अभ्यास करा तुम्ही. संपूर्ण जिल्हा परिषद गट पंकज भाऊच्या मागे. एक माणूस म्हणून, एक चांगलं काम म्हणून सगळे मित्रपरिवार त्यांच्या मागे. तुमचं काय नाव आहे? योगेश माझे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं 100% स्मिताताई पंकज त्यांचे विजयी आजच निवडून येतील? 100%. का बरं, कशाच्या जोरावर? त्यांचा मागील 2-3 वर्षापासून असलेला जनतेशी संपर्क, जनतेचे असलेल्या अडीअडचणी त्यांनी सोडवल्या. त्याचप्रमाणे पंकज भाऊंकडे कोणतेही राजकीय पद कोणतेही नसताना त्यांनी या जिल्हा परिषद गटात अनेक विकास कामं आणली. त्यामध्ये समाजातील अनेक घटक असतील, कोणत्याही जाती धर्माचं राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी पुरेपूर केलेलं आहे. त्यामुळे 100% ते विजयाच्या आजच विजयी म्हणून घोषित आहे. पंकज भाऊ कणसेंचा या ठिकाणी आपल्याला वाढता पाठिंबा दिसतोय. काय नाव आहे तुमचं? अमोल कसाळे. काय वाटतं? नाही, स्मिताताई पंकज कणसे. कारण पंकज शेटच्या मागे कुठल्याही एका प्रकारच्या पक्षाची भावना नाही, सगळ्यांची भावना आहे. आणि जनमतातून पंकज शेट असते. कारण पंकज शेटने आजपर्यंत
तुतारीवाला पक्ष असो किंवा घड्याळ असो किंवा शिवसेना असो किंवा मशाल असो, या सगळ्या घटकांमध्ये त्यांनी कधी पक्षभावनेचा उल्लेख केला ना. प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. किंवा मला आता असं वाटतं पंकज शेटला हे पण माहीत नसलं हा कुठल्या पक्षाचा आहे. म्हणजे इतकं प्रामाणिकपणे आणि स्वच्छ काम केले आणि गटातटाचं राजकारण त्या माणसाकडे अजिबात नाही. मग कुणी काही म्हणू किंवा कसल्याही पद्धतीचं असो, पण त्याची एक तळमळ त्या दोघं नवरा बायकोंची कामाच्या बाबतीत दिसून येते. शेळकेंचं काम चांगलं नाही का? त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचंही काम आम्ही केलं होतं. परंतु बऱ्याचदा काय होतं, दरसोड वृत्तीचा जो भाग आहे तो त्यांच्या वागण्यातून दिसून आला. प्रत्येक तुम्ही याच्यापूर्वी शेळकेंचं काम केलंय? केलंय. रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत जागले आणि जे आउटिंगला कधी विचारा घड्याळाचे, त्यांनी आता हे नवीन कार्यकर्ते समजा असतील त्यांच्याकडून कोणी, तर त्यांना हे नाही माहित काय आम्ही 3-3 वाजेपर्यंत काम केलं त्यांचं. आमच्या घरगुती दुःखात असो, पंकज शेट चौथ्या दिवशी माझ्या वडील एक्सपायर झाले चालू. पण काही उमेदवार आले, दसकला भाषण चुकून गेले, पण वैयक्तिक तुमचे काय प्रॉब्लेम, तुम्हाला काय समस्या याबाबतीत ते कधी काय बोलले. आता मत स्मिताताई तुम्हाला काय वाटतं? राजुरी जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट आहे. पहिला मुद्दा हा फार पारंपरिक आणि घड्याळाचा गट मानला जातो. परंतु आता घड्याळ असेल किंवा हे पक्ष अपक्षीय राजकारण पाहता मला वाटत नाही आता पक्ष कोणता जिवंत राहिलाय व्यवस्थित. आणि कोणाची निष्ठा हा शब्दच पानिपत झाला. नाही उच्चारला पाहिजे. हो, निष्ठा हा शब्द तर उच्चारू नये कुणी म्हणत असेल आणि अजितदादांचं भावनिक राजकारण केलं जातं. अहो, अजितदादांच्या पत्नीच व्यावहारिक झाल्या, फार प्रॅक्टिकलपणे त्यांनी ते स्वीकारले. अजितदादा असतील, शरद पवार साहेब असतील किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्राताई यांच्याकडून आदर्श घेण्याजोगा आहे. तुम्ही तुमचं काम करा, फार भावनेत अडकू नका. मग मी हे याच मताचं आहे की आता मी तुतारीचं काम करणार माणूस, आम्ही सत्यशील दादांना मानणारी माणसं. परंतु आता शेळके सर असतील किंवा स्मिताताई आणि स्नेहलताई यांच्यामध्ये तुलना करता तर दोन्ही स्नेहलताई आणि स्मिताताईमध्ये न बोलण्यापेक्षा पंकज शेट आणि शेळके सर यांच्याबद्दल थोडंसं बोलू. शेळके सरांचा स्वभाव तुम्ही पाहिलाच असेल, फक्त मोठ्या लोकांच्या गाठी भेटी असतील, तळागाळात त्यांना काही देणं घेणं नाही. आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस तुतारीचा प्रचार असेल, म्हणजे आम्ही तुतारीबद्दलच बोलतोय, सत्यशील दादांचा प्रचार ते तुतारीत होते 15 दिवसापूर्वी. आता घड्याळाचं त्यांना फार ओढ लागलेली आहे. परंतु त्यांनी पहिलं फायनल करावं, आपण त्या घरात आहे की ह्या घरात आहे. आणि काय झालंय, आता ते घड्याळ जर करत असतील तर मला नाही वाटत त्यांची फार निष्ठा आहे. कारण त्यावेळेस तुतारीत होते, प्रचार घड्याळाचा करत होते. आता घड्याळात आलेत, परंतु त्यांना फारशी काही वाटत नाही की इकडे स्कोप आहे म्हणून. आणि शेळके सर एक जे आहेत ते सांगतात की 12 वर्षापूर्वी मी हे केलं ते केलं. त्याच्यानंतर पवार साहेब निवडून आले ते विसरूनच गेले. पवार साहेब काही कामाचा माणूस नाही का, असं एका जरा राजूर जिल्हा परिषद गटाने सांगावं की ज्यांना 4,500 मताचं लीड मिळालं पण पवार साहेबांना. त्यावेळेस पवार साहेबांनी या ठिकाणी पाण्याच्या असतील, केटीवेअर असतील किंवा जी कामं केली, आता हे स्वतःच्या नाव खपवतात किंवा घड्याळाच्या बेनके साहेबांनी केली वगैरे, पण त्यात पवार साहेबांचा फार मोठा वाटा आहे. जो माणूस तालुका प्रमुख आहे आज त्यांनाच डावललं गेलं, तर शेळके सर काय म्हणजे काहीच नाही. आणि सरांनी खोटं नाटक किंवा काय असेल त्या अशा करू नये की आम्ही ही कामं केली ती केली. तर आमच्या गावातली बरेचसे आता ज्या बाईट येतात, सकाळी काही लोकांच्या बाईट झाल्या, त्यातल्या शिवसेनेच्या किंवा स्मिताताईंच्या बाजूच्या बाईट कट केल्या गेल्या. काही पत्रकारांचं म्हणजे या गोष्टीत पत्रकार कितपत निपक्षपाती आहेत याच्याबद्दल पहिली शंका येते. म्हणजे कोणी विकत घेऊन पत्रकारिता करू नये, निपक्षपाती पण असावं. म्हणजे तुमच्याबद्दल पण मला अपेक्षा तीच आहे. कारण बाईट जर ऐकल्या आणि आता जर पाहिलं तर सरळ काही पत्रकार विकले गेले असं दिसतं. मग त्याच्यामध्ये अर्धे पत्रकार शेळकेंच्या बाजूने आहेत आणि अर्धे स्मितताईंच्या बाजूने आहेत. ही पत्रकारिता निर्भीड नाही राहील. मग किंमत समाज पत्रकाराला निश्चित एक सन्मानाचं मान देतो. माझे मित्र परिवार बरेचसे पत्रकार आहेत, परंतु मला वाटतं ह्या गटामध्ये स्मिताताईंचं जे काम आहे, अशी बरीचशी काम आहे. आता मी माझ्या मळ्यातलं काम सांगतो. आम्ही सगळे विरोधातले, म्हणजे सेनेला कधी न अजूनपर्यंत मतदान नाही केलं, परंतु पंकज शेटला आम्ही फक्त शब्द टाकला की आम्हाला असं काम पाहिजे. शेट्टी आम्हाला काही न पाहता तुम्ही कुठल्या पक्षाचे आतापर्यंत काय करत होते हे नाही करत, आमचं काम करून पण टाकलं. म्हणजे आता मी ते सांगणार नाही काय केलं वगैरे. आता ह्या इथं समोर तुम्हाला दिसतंय मंगरुळ गावात, हे बरेच जण म्हणतात मंगरुळमध्ये स्नेहलताईकांचा घड्याळाचा बोलबाला. अजिबात तसं काही नाही. आम्ही तळागाळात प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणारा आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, ह्या मंगरुळमध्ये कमीत कमी 400चं लीड भेटत स्मिताताईकांचं. आणि हे कोणी पण बोलू द्या, विकत घेतलेले कार्यकर्ते आज उघड व्हायला लागले. तुम्ही कार्यकर्ते पहा, फारसे स्मिताताईंक भरपूर ओढ आहे. दबावाचा पण आहे आणि पैशाचा तर एवढा दबाव आहे शेळकेंचा, पैशाचा महापूर नाही. त्याने धूर करावा आणि तो धूर संपूर्णपणे आकाशात विलीन होणार आहे आणि विजय स्मिताताईंचाच होईल, हे खात्रीशीर सांगतो.
यांनी प्रश्न उपस्थित केला की पत्रकारिता विकली गेलेली आहे. तुमचा मुद्दा काही अंशी बराही असेल, बरोबरही असेल, परंतु माझ्या शिवनेरी समाज न्यूज चॅनलवरती असं कधीही होणार नाही. हीच अपेक्षा जे आहे. बोललं जातं ते दाखवलं जातं. आता हा तुमचा ग्रुप उभा आहे, तुमचं म्हणणं मी घेणार आहे आणि त्यांच्याही ग्रुपचं मी म्हणणं घेणार आहे. पण काटणार कुणालाच नाही. हा, जो हे व्यक्ती बोलला जाणार आहे ते निपक्षपातीपणे दाखवलं जाणार आहे. माझ्या समेत संपत लामखडे आहे. शरददादाचा खंदा कार्यकर्ता आहे. त्यामुळं संपत कसं पाहता या इलेक्शन? आता बेलाराजुरी जिल्हा परिषद गट आणि ही लागलेली निवडणूक आता आपण पाहता की ती रणधुमाळी अशी चालू आहे. तुम्हाला सांगतो आता जिल्हा परिषद गटाचा निकाल असा राहणार आहे, भूतोना भविष्यात असणार आहे. मी आज तुम्हाला पत्रिका सांगतो, तुम्ही मला 9 तारखेला पण भेटा. स्मिताताई पंकज भाऊ कंसे ह्या जिल्हा परिषद सदस्य होणार आणि ते आपण 4000 मतांनी होणार. हा माझा शब्द आहे तुम्हाला या ठिकाणी. आणि ते कशाच्या जोरावर एवढं? साहेब असा विषय आहे बघा, काय होतं राजकारणामध्ये बदल घडत असतात. पुढचा उमेदवार आहे हा कसा आहे आणि पंकज भाऊ कसे हे सर्व जिल्हा परिषद गटाला माहिती आहे. पंकज भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी मंगरुळच नाही तर अख्ख्या जिल्हा परिषद गटात किती कामं झालीत हे सर्व जनतेला माहिती आहे. समजा आता आमच्या गावात कोणी उलगडणं करतील, बाबा राष्ट्रवादीचा बालकिल्ला आहे किंवा मग गडाचा बालकिल्ला आहे, इथं कोणाचा बालकिल्ला नाही, इथं फक्त विकासाचा बालकिल्ला आहे. म्हणून आमचं गाव सुद्धा हे स्मिताताई पंकज भाऊ कंसे यांना 400 मतांनी प्लस राहणार आहे. आतापर्यंत मंगरुळचा जर अभ्यास पाहिला आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच बोलबाला राहिलाय ना. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा निश्चित बालबोला राहिलाय. पण 2019ला जेव्हा शरददादा नातूमध्ये इलेक्शन झालं त्यावेळेस मंगरुळ हे 2 मतांनी प्लस राहिलं होतं. मध्ये कधी न होणारा बालकिल्ला ते ठिकाणी प्लस झाला. तो कशाच्या जोरावर झाला, तर विकास कामाच्या जोरावरती झाला. तसंच आता सुद्धा पंकज भाऊची जी विकास कामं आहेत त्याच्या जोरावरती. आणि इथं पंकज भाऊ मागं म्हणजे काही फक्त शिवसेना पक्ष किंवा बाकीचेही नाही, या ठिकाणी घड्याळवाले असतील, तुतारीवाले असतील, धनुष्यवाले असतील किंवा शिवसेनावाले, या सगळे सर्व पक्षी आहे की पंकज भाऊला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अंतर्गत सुद्धा चांगली मदत होणार आहे. म्हणजे सगळ्या पक्षाची एकवटले. हो, सगळ्या पक्षाचे एकवटलेले आहेत. आता आम्ही याचा फाईट देणाऱ्यांमध्ये आम्ही जवळपास निम्मे जण तुतारीचं काम करणार आहे. सत्यशील दादांचं आदरणीय आम्ही काम केलेलं आहे आणि आमदारकीला सुद्धा तुम्ही उचकून पाहू शकता. तुतारीच या गटामध्ये प्लस राहिली तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असता असं जर लोक म्हणतात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तर या ठिकाणी तुतारी प्लस आहे आमदारकीला मागच्या वेळेस. त्याच्यामुळे असं काही नाही, जो विकास काम करेल, जो कामाचा माणूस आहे, नवा चेहरा आहे, संधी द्यायला काय हरकत आहे. ज्यावेळेस 2012 साली स्नेहलताई शेळके निवडणूक लढल्या त्यावेळेस ते नव्याच होत्या, त्यांना काही प्रशासकीय कामाचा अनुभव होता का? नव्हता. परंतु आता जवळपास 20 ते 25 लाखाची कामं आमच्या या मंगरुळ गावामध्ये पंकज भाऊंच्या माध्यमातून आणि आदरणीय शरददादांच्या माध्यमातून आमच्या मंगरुळ गावामध्ये विकास कामं झालेली आहेत. म्हणजे कुठलाही प्रशासकीय एकदा पाण्यात पडला तरच माणूस पोहायला शिकतो. विना पाण्यात पडता कोणी हातपाय हलवायचा प्रयत्न करत नाही. पडलेले ते राजकारणामध्ये पडण्याच्या आधी त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले आहे. त्यामुळं त्यांना एकदा संधी द्यायला काय हरकत आहे. त्यामुळे आम्ही सर्व तरुण जो आहे, म्हणजे आमच्या गावातील तर निश्चितच, पण बेलाराजुरी गटातील जो तरुण आहे तो एक दिलाने पंकज भाऊंच्या पाठीमागे आहे. संपत आता शरददादाची इलेक्शन झाली होती, परीक्षा होती, त्यावेळेला मंगरुळगाव कसं होतं? त्यावेळेस साहेब काय झालं, त्यावेळेस सुद्धा आता समजा जी तुतारीची आमची जी मंडळी काम करणार होती, किंवा आता काही शरद पवार, आता समजा हे विनायक महाराज आमचे बंधू आहेत किंवा अमोल कसं असतील, डॉक्टर असतील, यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस तुतारीचं काम केलं आणि आम्ही शरदाचं काम केलं. त्यावेळेस सगळं शरदाला 410 मतं पडली आणि तुतारीला 603 मतं पडली. म्हणजे जर आणि आता जे तुतारीचे घड्याळाला किती पडले? घड्याळाला ती म्हणते 510 काय अशी तरी म्हणजे तुतारीची आघाडी हा होती. तुतारी. आणि आता ज्यांनी तुतारीचं काम केलं ते एक ना एक घटक, एक ना एक कार्यकर्ता आज या ठिकाणी पंकज भाऊंचं काम करतोय. आणि ज्यावेळेस शरदांचं काम केलं ती जी कार्यकर्ते आज सुद्धा ते स्मिताताई कंसे यांचं आज या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे म्हणजे तुम्हाला दोन्ही असं- गट आज या ठिकाणी ताकदीने लढत आहे. तुम्हाला असं म्हणायचंय हा. शरददादाची जागेवरती आहे हा. आणि ज्यांनी सत्यशील दादाचं काम केलं ते अधिक हा, झाले. ते अधिक प्लस झालेले. त्याच्यामुळे आम्हाला निश्चित स्वरूपाने गॅरंटी आहे की मंगरूमध्ये कोणीही बाला करू द्या, किती पण मोठे नेते असू द्या गावात, परंतु मंगरूमध्ये 400 मताची आघाडी ही 100% स्मिताताई पंकज भाऊ कंसे यांनाच असणार आहे. आणि तुम्हाला सांगतो ही इलेक्शन आता तरुणांनी हातात घेतलेली आहे. शरदाच्या पाठीमागे कोण मोठा नेता होता? कुणीच नव्हता जुन्नर तालुक्यात नेता. सगळे काही पाकिट घेऊन मोठ्या लोकांच्या हाताखाली गेले. परंतु शरदांचं जे चिन्ह होतं, रिक्षा चिन्ह, हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं. दादांना शरदांचं जनतेला काम आवडलं म्हणून जनता तशी कोणाला डोक्यावर घेत नसती. काहीतरी जनतेसाठी करावं लागतं म्हणून जनता डोक्यावर घेत असते. त्यावेळी सुद्धा अनेक जणांनी पोटरांनी पहिलं काहींचा 65 कोटी खर्च झाला, काहींचा 70 कोटी झाला. परंतु शरदानं फक्त बूथ लावायचे पैसे सोडून आमच्या कोणते 1 रुपया आलेला नव्हता.
आणि सर्व तालुक्यांनी शरदांना रिक्षा याची नवदी डोक्यावर घेतलं आणि तालुक्याचा आमदार केलं. हे फुकट नसतं होत. तसंच आता जसं शरदाचं इलेक्शन झालं तसंच आता या ठिकाणी पंकज भाऊचं इलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जिल्हा परिषद गटाचं जे तरुण आहे या तरुणांनी इलेक्शन हातात घेतलेले, त्याच्यामुळे पुढे 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 जाऊ द्या. पुढे सांगू आता सुद्धा तुम्हाला सांगू एवढी पाकिटाचं हे चालू आहे. हे जर तुम्हाला 25,000 घ्या, याला 50,000 घे, तुला 1 लाख घे, 2 लाख घे, काही काही येणार आमची 9 वर्षाची मेहनत आहे, आम्हाला आमच्या आता मेहनत पाणी फिरून नका देऊ, रडायची हे करायची. रडून मतं मिळत नसतात. त्या ठिकाणी जनतेची कामं केली तरच मतं मिळत असतात. फुकट कोणीही मतं देत नाही. त्याच्यामुळे मला गॅरंटी, आमच्या सर्व तरुण वर्गाला गॅरंटी की या ठिकाणी तुम्ही निकाल लागल्यानंतर तुम्हाला 9 तारखेला कळेल की जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषदेच्या सौ स्मिताताई पंकज भाऊ कंसे ह्याच असणार आहे. आणि राजीव शेठ पिंगटला जेवढं स्मिताताईला मतदान होणार तेवढं तर राजू शेटपिंगला सुद्धा या ठिकाणी मतदान होणार आहे. या ठिकाणी असं क्रॉस वोटिंग कुठल्याही प्रकारचं होणार नाही. मी या ठिकाणी गावी देतो की ते जेवढं स्मिताताईला तेवढं राजू शेटपिंगला मतदान होणार आहे. हे मंगरुळगावचे कार्यकर्ते आहेत. यांचा स्मिताताई पंकज कंसे असेल किंवा पंकज कंसे असेल यांच्या बाजूने कल दिसतोय. 7 तारखेला मतदान आहे. दावा केलेला आहे त्यांनी आघाडी देण्याचा. पाहूया आता 9 तारखेला निकाल लागणार आहे. त्या निकालामध्ये समजेल कोण विजय होणार आणि कोण पराजित होणार. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शिवनेरी संवाद. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. गोविंद आवटीसह गणेश चोरे, मंगरुळ.